करू सुरू. नमस्कार. कॉन्स्टिट्यूशनल इंडिया या यूट्यूबच्या माध्यमातून आपण कायद्याच्या अनुषंगाने ज्या घडामोडी होत असतात त्याच्याविषयीचा आपण उहापोह करत असतो. आज पेन्शन अदालत झाली. पेन्शन अदालतच्या वेळेस कॉम्रेड गायकर सर जे सर्कल सेक्रेटरी आहेत SNPWA चे महाराष्ट्र सर्कल, आणि कॉम्रेड दानी सर हे NFT चे सर्कल सेक्रेटरी आहेत. ह्या दोघांनाही जे पेन्शनच्या समस्या आहेत त्याबद्दल उहापोह केला. आज हे नॅशनल लेवलचे जे कॉम्रेड्स आहेत हे आपल्या सोबत असल्याने आपल्याला जे पेन्शनर्स लोकांची जे समस्या आहेत त्या समस्याचा आज आपण चर्चा करणार आहोत. त्या चर्चेमध्ये सर्वात पहिल्यांदा मी गायकर सरांना प्रश्न विचारतो. सर, जे फायनान्शियल बिल आहे 2025चं, ह्या फायनान्शियल बिलमध्ये जे व्हॅलिडेशन टर्म वापरली आहे, जी नॉन कॉन्ट्रीब्युटरी टर्म वापरली आहे, जी अनफंडेड टर्म वापरली आहे, तर ह्या टर्म नुसार असं वाटतंय का की सरकार असोसिएशनला थ्रेटिंग मध्ये आणते किंवा पेन्शनर्स लोकांना थ्रेट करते? आणि जर थ्रेट करते तर मग असोसिएशन ह्या बाबतीमध्ये काय ऍक्शन घेणार आहे? नाही, मुळातच हा मुद्दा जो आहे याच्याबद्दल तर माझ्यापेक्षा आपले दानी साहेब चांगलं सांगतील, परंतु मी या विषयावरती बोलताना मी तुम्हाला एवढंच सांगेल की हा जो मुद्दा आहे हा अत्यंत सरकारने जाणून बुजून घेतलेला मुद्दा आहे. कारण आता सध्या जी आपल्याला पेन्शन मिळते ती मुख्यतः कन्सोलिडेटेड फंडातून मिळते, आणि हा कन्सोलिडेटेड फंड जो आहे तो ह्या भारत सरकारला संपवायचा आहे. आणि एकदाचा हा भारत सरकारकडून हा कन्सोलिडेटेड फंड संपला, उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस असेल त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन जात नव्हतं, किंवा रेल्वे असेल त्याचं काही जात नव्हतं, पण BSNL आपलं BSNL जेव्हा 2000 ऑक्टोबरमध्ये 2000 साली झालं त्यावेळेला आपल्याकडून असं त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे 37A जे OP गुप्ता साहेब आणि आपले राव साहेब यांनी जो आपल्याला सिक्युरिटी, आपल्याला सगळ्यांना सुरक्षा मिळावी म्हणून जो तो कायदा केला, आणि 1972च्या ज्या पेन्शन सुधारणामध्ये 37A ची प्रोव्हिजन केली, आणि याच्यामध्ये आफ्टर द रिटायरमेंट किंवा पेन्शन जबाबदारी ही पूर्णपणे भारत सरकारची राहील अशा प्रकारचं त्यावेळेला सांगितलं. पण त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे 60-40 असा काहीतरी फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर तो आपण सगळ्यांनी त्यांच्यावरती दबाव आणून तो बदलला, आणि 100% जी जबाबदारी आहे ती DOTला आपण घ्यायला लावली. त्याचं 37 हे त्याचं हे आहे, मुख्य आहे. आणि ह्या 37A अंतर्गत आपला जो स्टेटस आहे हा स्टेटस आफ्टर द रिटायरमेंट हा PSUचा न राहता हा आपला सरकारी दर्जा राहतो, सरकारी कर्मचारी म्हणून आपला दर्जा राहतो, रिटायर्ड कर्मचारी म्हणून आपला दर्जा राहतो, म्हणून आपल्याला पेन्शन DOT देतं, CCA देतं. तर हा जो कन्सोलिडेटेड फंडामध्ये आपण त्यावेळेला हायर बेसिक पे आपलं जे काय असेल त्या हायर बेसिक पे वरती आपण आपले पैसे भरलेले आहेत. म्हणजे काय आपण त्याला म्हणता येईल, कॉन्ट्रीब्युशन जो फंड असतो आपला, तो कॉन्ट्रीब्युशन फंड आपण प्रत्येक वर्षाला एक बेसिक पे आपल्याला जे द्यावं लागतं त्या हायर बेसिक पे वरती आपण त्यावेळेला कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. त्याच्यामुळे पेन्शन वगैरे हा जो आपला हक्क आहे हा आपला रितसर हक्क आहे. पण उदाहरणार्थ पोस्ट ऑफिस असेल त्यांनी काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं नाही, त्यांना काही कॉन्ट्रीब्युशन फंड नाही, किंवा दूरसंचार विभागामधले जे DOT मध्ये राहिलेले कर्मचारी त्यांना काही तो कॉन्ट्रीब्युशन फंड नाही. पण त्यांच्याकरता ते सरकार जे आहे त्यांच्याकरता जो सरकारने जो निधी किंवा जो पेन्शनचा जो कायदा आहे हा त्या लोकांना, आपल्यापेक्षा त्या लोकांना जास्त घातक आहे. कारण आम्ही तर कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे, आम्हाला तर ते शेवटच्या स्टेजला आपल्याला हात लावू शकतात, पण ह्या लोकांना डायरेक्ट अटॅक करू शकतात. अत्यंत डेंजर असा तो कायदा केलेला आहे सरकारने. त्याच्याबद्दल दानी साहेब पण विस्तृत सांगते, पण मी एक सांगतो की हा कायद्याबाबत जी आता सध्या जी लिगल ऍक्शन नॅशनल कॉन्फेडरेशन NCCPA ने जी घेतलेली आहे ती कोर्टामध्ये आपली केस आहे. आपण जवळजवळ 64 संघटना त्याच्यामध्ये आहोत.
ज्या आपण समविचारी आहोत, आपण पुरोगामी विचाराच्या असलेल्या अशा या सर्व संघटना आहेत आणि आपण जी कोर्टामध्ये जी केस टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा रितसर आपण फॉलोअप घेतोय. पण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने आपली केस ऍडमिट केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट 100% याच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे न्याय देईल अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे. सर ह्याच्यात पुढची स्टेप्स काय असणार आहेत की जसं मेमोरंडम देणं किंवा धरणं आंदोलन करणं किंवा ज्युडिशियरीला अप्रोच होणं? नाही, आपण सध्या ज्युडिशियलला अप्रोच तर झालेलंच आहे. जे फायनान्स बिल आहे, फायनान्स बिलला तुम्ही एक पाहिलं का, ना विरोधी पक्षाने फार अपोज केलेला आहे ना सत्ताधाऱ्यांनी अपोज केलेला आहे. ह्या बिलावरती फारशी काही चर्चा झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे 25 मार्च 2025ला हे बिल संसदेमध्ये येतं आणि 29 का 28 का 29 तारखेला राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतात ऍक्ट होईल. हा, आणि तो ऍक्ट बनतो. म्हणजे याच्यामध्ये काय लिहिलंय काय पुढे नाही हे कुणी वाचलेलं नाही आणि ही आपली खरी देशाची आपली शोकांतिका आहे असंच मी म्हणेन. सर आपल्याला जर पुढे भविष्यामध्ये आपल्याला सर्व हे वाचवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला ह्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना हा कुठली संघटना आहे, तो कुठल्या संघटनेचा आहे, हा काय तो काय असं आपल्याला करता कामा नये. म्हणून तो राज्य सरकारी कर्मचारी असेल, PSUचा कर्मचारी असेल, केंद्र सरकारचा कर्मचारी असेल, केंद्र सरकारची PSU असेल, ज्यांना ज्यांना पेन्शन मिळते त्या सर्वजण लोक असतील, ह्या सगळ्यांनी आपण जाणीवपूर्वक एकत्र येऊन आपण याच्यामध्ये ह्या कायद्याला मोठा विरोध करायला पाहिजे. वेळ आली तर आपल्याला मोठा संघर्ष करायला लागेल आणि त्या संघर्षाला सगळ्यांनी तयार राहावं लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये लोकांमध्ये पण जागृती करावी लागेल. जशी आज कॉंग्रेस जनता पार्टीचं मी तुम्हाला उदाहरण देईन की आज दिल्लीमध्ये ते याच्यामध्ये आंदोलन करतायत. त्यांची एक साधी मागणी आहे की ह्या देशाचा जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी आपला याची जी नीटची जी परीक्षेचा याचा त्यांनी हे सगळं करून त्यांनी जबाबदारी स्वीकारून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण आता त्याला शेतकरी जॉईन होणार आहेत, पंजाब मधला शेतकरी जॉईन होणार आहे, हरियाणातला शेतकरी जॉईन होणार आहे, उद्या तिथं पेन्शनर पण जॉईन होऊ शकतो. म्हणजे देशामधला एक एक घटक जर तुमचा त्या ठिकाणी जायला लागला तर ह्या सरकारला तुम्हाला वाकावं लागेल. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 3 काळे कायदे केले होते. ते 3ही काळ्या कायद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारला माघार घ्यावी लागली. तर अशा प्रकारचा असा इतका मोठा दबाव, पण हा दबाव कधी येईल? ह्या दबाव माझं तोंड संगमनेरला आहे आणि दादी साहेबांचा संभाजीनगरला आहे असं नाही चालणार. आमची दोघांची तोंड दिल्लीकडे पाहिजे तरच ते शक्य होईल. सर आता मी दानी सरांकडे येतो. दानी सरांना माझा प्रश्न असा आहे की थोडस त्याच कंटिन्युएशन मध्ये म्हणतो की अफोर्डेबिलिटी कॉज एक टाकल आहे आणि आताच गायकर सरांनी सांगितलं की 37A रूल 37A यानुसार प्रेसिडेन्शियल ऑर्डर आपल्या जे BSNL ऑब्झॉर्ड पेन्शनर आहेत त्यांना प्रेसिडेन्शियल ऑर्डर असताना आणि त्याला बेस आहे रूल 38A 1972चा जो CCS पेन्शन रूल आहे. असा असताना सुद्धा अफोर्डेबिलिटीच्या नावे त्याच्या बेसिसवर अफोर्डेबिलिटी या क्लॉजच्या बेसिसवर थर्ड PRC रोखणे हा दुसऱ्या प्रकार म्हणजे जे लॉंग टर्म बेनिफिट्स आहेत याचे पेन्शनचे किंवा पेन्शनरी बेनिफिट लॉंग टर्म आहेत ह्याला रोखण्याचा काही गव्हर्नमेंटचा मोटिव्ह आहे का? आणि पहिल्या सुद्धा प्रश्नाचं तुम्ही थोडस त्याच्यामध्ये उहापोह करावा अशी माझी विनंती. खरं म्हणजे गायकर साहेबांनी आता महत्वाच्या मुद्द्यासंबंधी विस्तृतपणे माहिती सांगितलेली आहे आणि ती अतिशय महत्वाची अशी आहे. सध्याचं जर फायनान्शियल ऍक्ट 2025 हा जर आपण मुद्दा विचारल्याप्रमाणे चर्चेला जर घेतला तर असं आहे की एका बाजूला आपण असं म्हणतोय की रिटायर झालेल्या BSNL कर्मचाऱ्याचा BSNL कंपनीच्या नफ्या तोट्याशी संबंध नाही, असू शकत नाही, तो काही जबाबदार नाही किंवा त्याचा काही कुठल्या प्रकारे संबंध येत नाही. असं असताना
केवळ कर्मचाऱ्यांना अफोर्डेबिलिटी क्लॉजमुळे पीआरसी मिळत नाही आणि पीआरसी मिळत नाही म्हणून पेन्शन रिव्हिजन नाही, हे जे काही इंटरलिंकिंग केलेलं आहे, हे इंटरलिंकिंग मला असं वाटतं की पेन्शनरवरती अन्याय करणारा अशा प्रकारचा आहे आणि याच्याबद्दलचा एक संघर्ष चालू आहे. याच्याबद्दल न्यायालयीन लढाई चालू आहे. जसं गायकर साहेबांनी सांगितलं की हायकोर्टामध्ये केस आहे, निकाल आपल्या बाजूने येण्याची शक्यता पण आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये एक मोठं काम पेन्शनर असोसिएशननी केलेलं आहे. आता गंमत अशी आहे की हायकोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं आपण गृहीत धरू की निकाल आपल्या बाजूने आला उद्या, तर एक गोष्ट आपल्या बाजूने घडते, त्याच वेळी दुसऱ्या बाजूने पेन्शन ऍक्ट 2025 मध्ये जी काही प्रोव्हिजन केलेली आहे त्यातली एक प्रोव्हिजन अशी आहे की पेन्शन रिव्हिजन करायची किंवा नाही करायची हे सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहील किंवा सरकार तो अधिकार आपल्या स्वतःकडे घेत आहे, अशी प्रोव्हिजन 2025 फायनान्शियल ऍक्ट मध्ये आहे. एका बाजूला हायकोर्टाने निकाल काय देणार की ओके, अफोर्डेबिलिटी क्लॉज तुम्हाला लागू नाही, तुमचं पेन्शन रिव्हिजन झालं पाहिजे. आणि त्यावेळी जर सरकारने फायनान्स ऍक्ट मधल्या तरतुदीचा आधार घेऊन सगळ्याच कर्मचाऱ्यांची, त्याच्याबरोबर बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचं पेन्शन रिव्हिजन जर थंड बस्त्यात ढकललं तर पुन्हा एक नवीन आव्हान, जसं गायकर साहेब म्हटले की त्या मोठ्या आव्हानाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि एका बाजूला आपण असं म्हणतोय की आपली अर्थव्यवस्था ही जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ घातलेली किंवा झालेली आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी, आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या देशामध्ये कायदा काय होतोय की पेन्शन रिव्हिजन करायचं का नाही हे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. मला असं वाटतं की हा एक मोठा हास्यास्पद किंवा एक मोठा कॉन्ट्रोवर्शियल विरोधाभास आहे आणि हा विरोधाभास दूर करण्यासाठी खरं म्हणजे सगळ्यांना संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. आज पेन्शन काय आहे, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन आहे जी कन्सोलिडेटेड फंडातून दिली जाते. सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन का मिळते? सरकारी कर्मचारी हा असा कर्मचारी असतो की त्याला नागरिकाचे सर्व अधिकार नसतात. म्हणजे तसं जर विचार केला थोडं म्हणजे ढोबळमानाने, तर तो अर्धा नागरिक म्हणू आपण. म्हणजे आता गायकर साहेब नोकरीत असताना त्यांना निवडणुकीला उभा राहता येत नव्हतं, किंवा मी कर्मचारी असताना मला 25,000चा जर टीव्ही घ्यायचा असेल तर मला साहेबाची परमिशन घ्यावी लागते. मी 4 व्हीलर गाडी खरेदी केली तर मेहरबान जीएम साहेब मला परवानगी देण्यात यावी. मग जीएम साहेब म्हणतात बाळा हे पैसे आणले कुठून, मग त्याचं पण स्प्लिट द्यावं लागतं. जीपीएफ एवढं काढलं, एवढं कर्ज घेतलं, सोसायटी घेतली वगैरे वगैरे. असं बंधन रस्त्यावरच्या हातगाडीवाल्याला नाही. त्याला काही कोणी 4 व्हीलर घ्यायचं विचारणार नाही कुठून पैसे आणले म्हणून. किंवा सभेला जाऊ शकतो, निवडणुकीला उभं राहू शकतो, राजकीय लेख लिहू शकतो, भाषण करू शकतो. हे स्वातंत्र्य कर्मचाऱ्याला नाही. हे यासाठी नाही की कर्मचाऱ्यांनी घटनात्मक समाजाची जी संकल्पना किंवा स्वप्न समोर ठेवलेलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आणि जनतेला जे राज्य आपल्याला निर्माण करायचे ते राज्य निर्माण करून देण्यासाठी कर्मचारी हे वाहक आहे, हे साधन आहे. आणि ते साधन जर सक्षम ठेवलं, आपण राजकारणापासून वेगळं अलिप्त ठेवलं, तर हे आपल्याला शक्य होईल. या दृष्टीने संविधानकर्त्यांनी ही तरतूद केलेली. याच्यामध्ये दुसरी एक तरतूद अशी आहे की त्याला व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. म्हणजे उद्या मी नोकरी करत असताना मला म्हशी पाळणे किंवा दुकान टाकणे किंवा एखादं वर्कशॉप टाकणे हा अधिकार नाहीये मला. का नाहीये? तर तुम्ही 24 तास गव्हर्नमेंट सर्वंट आहात आणि 24 तास तुम्ही जनतेच्या सेवेमध्ये आहात, म्हणून तुम्हाला उत्पन्नाचं साधन जे काही कुटुंबाला लागेल ते पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. म्हणून 10 वर्षाला पे कमिशन आहे, म्हणून पेन्शन आहे. आणि मग नोकरी संपल्यानंतर काय करायचं, तर मग त्याने सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क जो घटनेच्या 21व्या कलमामध्ये आपल्या सर्व नागरिकांना दिलेला आहे त्याची सुरुवात मॉडेल एम्प्लॉयर म्हणून सरकारने करावी आणि म्हणून पेन्शनचा हक्क आलेला आहे. DS नकारा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेलं आहे की पेन्शन ही काय दया नाही किंवा मेहरबानी नाही, तर हा हक्क आणि अधिकार आहे. माझं तर म्हणणं असं की 2004 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला ही सुद्धा फार मोठी चूक आहे. आणि याच्या विरुद्ध पण स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनी आता मध्ये संप केला 4 दिवस महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमचं जे काही बेसिक असेल शेवटचं त्याच्या अर्धी पेन्शन तुम्हाला देण्याचा काहीतरी प्रयत्न करू. म्हणजे एका अर्थाने सर्व कर्मचाऱ्यांना गव्हर्नमेंट पेन्शन मिळण्याचा लढा सुद्धा एकत्रितपणे पुढे जातोय. ही सुद्धा एक
आशेची आणि समाधानाची बाब आहे. आणि त्याचबरोबर 8वा वेतन आयोग जो आहे, त्या 8व्या वेतन आयोगामध्ये जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनकॉन्ट्रीब्युटेड, नॉन कॉन्ट्रीब्युटरी आणि अनफंडेड पेन्शन असा जो उल्लेख केलेला आहे आपल्या पेन्शनचा, तो सर्वथा चुकीचा आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या पेन्शनच्या फंडामध्ये फंडामेंटल रूल FR16 आणि FR15च्या अन्वये काही प्रमाणामध्ये 10%, 5% हे त्याच्या पगाराच्या बेसिकच्या ते डिपार्टमेंट सरकारच्या कन्सोलिडेटेड फंडामध्ये जमा करत असतो. त्यामुळं नॉन कॉन्ट्रीब्युटरी आहे हा दावा खोटा आहे, अनफंडिंग आहे हा दावा खोटा आहे. आणि उलट पक्षी गायकर साहेब म्हणले तसं BSNL ने तर मॅक्झिमम स्केलवरती पेन्शन दिलेली आहे, जे भारतामध्ये कुठल्याही डिपार्टमेंट देत नाही. आपण कॉन्ट्रीब्युशन मॅक्झिममवर भरलेलं आहे आणि त्यामुळे आपला हक्क बनतो. आता याच्यामध्ये एकच फक्त एक गुंता असा आहे की उद्या जर समजा हायकोर्टाचा निर्णय आला तर सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे जर आपलं अपहरण करण्याचा प्रयत्न केला पेन्शन रिव्हिजनचं, तर आपल्याला एक मोठा संघर्ष पुन्हा उभा करावा लागेल. आणि त्यामध्ये PRC बद्दल सुद्धा, आता मी वर्किंग कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी आहे त्यामुळे तोही एक मुद्दा या ठिकाणी सांगतो की PRC सुद्धा सध्या बरंच पुढे गेलेला आहे. DOT मध्ये आमचे जे अधिकारी संघटनेचे अडसूळ साहेब आहेत आणि आपले AUAB चे जे नेते मंडळी आहे ती सर्व प्रयत्नशील आहेत आणि DOT कडून लवकरच अफोर्डेबिलिटी क्लॉज BSNL साठी एक्झम्पशन द्यावं अशा प्रकारची नोट कॅबिनेटकडे जाईल आणि कॅबिनेटवर त्याच्यामध्ये निर्णय होईल. अशा प्रकारचे एक चित्र, आशेचं चित्र दिल्लीमध्ये आहे. आणि विशेषतः अडसूळ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं की आम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद DOTचा मिळालेला आहे. त्यामुळे PRC जर झालं तर ते PRC पण लागू होईल आणि पेन्शन रिव्हिजनचा निकाल जर आला तर पेन्शन रिव्हिजन पण लागू होईल. पण आपल्याला या फायनान्शियल ऍक्टचा पराभव करावा लागेल आणि त्यासाठी फार मोठा संघर्ष कर्मचाऱ्यांचा, पेन्शन असलेल्यांचा, नसलेल्यांचा एकत्रितपणे आपल्याला करावा लागेल. ही गोष्ट जी त्यांनी आपल्या पुढे स्पष्ट केली त्याच्याशी मी पण सहमत आहे. आणि NCCPA आणि त्याचबरोबर AUAB या वर्किंग कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ज्या संघटनांचा फोरम आहे, या दोघांनाही एकत्रितपणे प्रयत्न करावा लागेल. आणि मला असं वाटतं की आज तरी मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग आणि पेन्शनरचा आवाज आहे. इतक्या सहजासहजी पेन्शनला टॅम्पर करण्याचा प्रयत्न आपल्या देशामध्ये अजून तरी खपून घेतला जाणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी जे धाडस लागेल ते धाडस सरकार करणार नाही. आणि जर करायचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की मी रिटायर्ड असोसिएशनचं अभिनंदन करतो गायकर साहेब तुमचंही, की तो कायदा झाल्याबरोबर त्या कायद्याला प्रतिकार करण्याचं जी जागरूकता तुम्ही दाखवली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबद्दल एक विरोध निर्माण झाला, त्यामुळे सरकार बॅकफुटवर गेलेलं आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही अशी एक आपली जाणीव, जागृती आणि ताकद निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे लेट अस बी होपफुल. थँक्यू. तर ह्या चर्चेमध्ये गायकर साहेबांनी अवेअरनेसचं जे आदेश केलेला आहे त्याच्यामध्ये कॉन्फरन्सेस, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धरणा आंदोलन, त्यामध्ये वेगवेगळे सेमिनार्स असं घेऊन अवेअरनेस जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये करूया अशा पद्धतीचा आदेश त्यांच्याकडून भेटलेला आहे. आणि गायकर साहेबांनी, दानी सरांनी वेलफेअर स्टेट बद्दल ज्या बाजू मांडलेल्या आहेत किंवा वेलफेअर स्टेट मध्ये पेन्शनचा अधिकार हे सरकार डेअरिंग थांबविण्याचा डेअरिंग करणार नाही, तर एकंदरीत हा लढा मोठा आहे आणि त्यासाठी असोसिएशननी कंबर कसली आहे. आणि त्याचमुळे भविष्यामध्ये पेन्शनर्स लोकांचे जे प्रश्न आहेत ते दोन्ही असोसिएशन सक्षमपणे, प्रभावीपणे हाताळतील अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार.